नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 7:30 पावणे 8 वाजलेत. टेरेसवरती आहे, पण आपल्या घराकडे अजून काही ऊन आलेलं नाही आहे. 8:30 पावणे 9पर्यंत साधारण ऊन येतं. सूर्योदय झाला आहे, त्या बाजूला सूर्यकिरण दिसत असतील तुम्हाला. तर आज मंडळी गावाकडे आहे आणि त्याच्यामध्ये आज भाजीचं काय. तर गावाला भाजीचं टेन्शन बऱ्याच वेळा नसतं. म्हणजे बऱ्याच वेळा सांगतो की आजूबाजूला बऱ्याचशा भाज्या असतात. तर आपल्या इथे शेवग्याचं झाड आहे, हे बघा घराच्या पाठी शेवग्याचं झाड आहे. बाजूला पपई पण आहे. त्या दिवशी कोणाच तरी कमेंट आलेली की पपईची पण भाजी छान होते. कधी केली नाही, पण नक्कीच ती काहीतरी मयुरी वगैरे असेल ना तेव्हा ट्राय करेन. तर शेवग्याच्या झाडाला बरीचशी आता फुलं आलेत. लवकरच त्याला आता शेंगा धरायला सुरुवात होईल. म्हणजे झाले थोडी थोडी, पण छोटे आहेत अजून. शेवग्याच्या जी कोवळी फांदी असतात, तर त्याची जी पानं असतात ती पानं काढून किंवा वरचा कोवळा भाग घेऊन पण भाजी छान होते. गेल्या महिन्यात आपण केली होती. आणि शेवग्याची जी फुलं असतात ना, त्या फुलांची भाजीसुद्धा अप्रतिम लागते. अप्रतिम म्हणजे तुम्ही व्हेज बनवायची असेल तर कांद्यामध्ये बनवू शकता. अदरवाईज जर थोडा कोलिम टाकला ना तर झकास लागते एकदम. आज आपल्याला आहे ना शेवग्याच्या फुलांची भाजी करायची आहे. पाठीमागे जाऊया, जवळपास आपल्या इथे किती फुलं आहेत ती बघूया. नाहीतर मग वरती आहे ना सरिता काकीचा शेवगा आहे तो, त्याला भरपूर फुलं आलेत. तर तिकडची फुलं थोडीफार आणू. तर इकडे बघताय आपल्या घराच्या पाठीमागे पण शेवग्याचं झाड आहे. त्याला पण बरीचशी फुलं आलेत, पण वरवर आहेत, काढण्यासारखी नाहीत. 1-2 झुपके आपण जवळपासचे काढू शकतो आहे असं आहे. म्हणजे इथला एक थोडाफार आहे, हा बघा तो काढू शकतो आहे. इथे एक आहे आणि इथे एक जवळपास एकदम जवळपास आहे, हा बघा. हा छोटे मोठे 1-2 झुपके आपण काढू. पण वरती कसं आहे एकदम हाताजवळ आहे, तिथले 1-2 असे कटिंग करून आणले ना तर पटकन होऊन जाईल काम. चला पटापट येऊया. सकाळच्या न्याहारीसाठी खास भाजी करायची. तर कसं साफसफाई वगैरे ते म्हणजे फुलं तोडायला वगैरे लागतील ना, तर वेळ जाईल थोडासा. इकडे आता मोठ्या घराचं पण काम सुरू आहे. सध्या लेवलिंग वगैरे व्यवस्थित झाले. पुढची कामं करायची बाकी आहेत. ओके अर्था लेवलिंग झाले, बाकी काम आता लवकरच चालू होतील. हा बघा समोरचा शेवग्याचं झाड दिसतोय का, भरपूर आहे. हा लवकर लागलेला. तर ओके अर्धे 10-15 दिवसात शेंगा खायला मिळतील आपल्याला. तयार होत आहेत. 15 दिवसात होतील. हो, हे खालचे मोठे झालेत ते होतील तयार. तयार व्हायला वेळ जातो त्यांना बराचसा. चला थोडीशी फुलं काढलेत, थोडी आपल्या शेवग्याच्या झाडावरची काढू. आणि टॉवेल गावाला असं गळ्याला असणं ना खूप फायदेशीर असतो. त्याचं उदाहरण हे बघा. आता माझ्याकडे पिशवी मी विसरलो होतो, पण टॉवेल होता, ते टॉवेलातून आणलेत. तर जरा घराजवळची काढू आणि मग भाजी बनवूया छान अशी. आता आलेले आपल्या शेवग्याच्या झाडावर इथे बघा किती जवळ आहे. तर असे जवळ असेल ते काढायला बरं पडतं. तर कसं जास्त नव्हते ना, तर म्हटलं वरतून 1-2 घड आणले ना, तर कैची घेऊन आलो आहे. कैचीने असं कटिंग केलं की काम झालं. ॲक्च्युली मोठं झाड असलं ना तर जे गळलेली असतात फुलं, हे बघा अशी फुलं आहेत ना सकाळची गळतात, तर ती जमा करून पण आपण भाजी करू शकतो. पण त्यासाठी थोडा मोठा शेवग्याचं झाड हवं, म्हणजे कसं भरपूर फुलं गळतात. चला मंडळी, फुलं आता बऱ्यापैकी झाली. एक टाईम भाजी दोघांना तरी चांगली होईल. ह्याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड होईल. तर चला आता हे साफसफाई करून घेऊया. म्हणजे फुलं काढून घ्यायची, फुलं कळ्या जे आहेत ते काढून घ्यायचं, डेटं बाजूला करायची. शेवग्याच्या फुलांची खास भाजी आजच्या सकाळच्या न्याहारीमध्ये. सूर्यदेवांचं आता हळूहळू दर्शन होतं आमच्या घराकडे. आता कसं 8:30 वगैरे वाजेपर्यंत अशी सूर्यकिरणं घरापर्यंत येतील. अजून घरावर नाही आहे बघा. इकडे शेवग्याच्या झाडावर वरच्या बाजूला सूर्यकिरणं आले, तिकडे पाठीमागे आलेत. आता हळूहळू इकडे येतील, कारण वरच्या बाजूला कसं इकडे उंचवटा आहे ना, तर घरावर ऊन यायला थोडा उशीरच जातो. चला मंडळी, आता साफसफाई करायची बघा. फक्त अशी फुलं वेचायची, दांड्या जरा पण नाही घ्यायच्या ना. नाही, जास्त वेळ जाणार नाही. एक पटापट करून घेऊ.
एखादं जर वाटत असेल फुल बाबा जुनं आहे किंवा असं बेकार आहे तर काढून टाकायचं, बाकी सगळं घ्यायचं. लगेच येतं मी स्वतः दांडकं जुनं होतं काय तो आपला वळायत लागला मुंग्या बिंग्या असतात ना. म्हणजे नसतात लय पण फुला जुना जरी असतात ना काय काय एकदम कोहली एरिया माहिती. इकडं सगळी डेटा बाजूला झाली. इकडं फुलं आणि कळ्या आपण घेतल्यात, तर ह्याची आता मस्त भाजी बनवूया. ह्याला धुवून घ्यायची चांगली आणि मग भाजी बनवायची. इकडे या बाजूला इकडे फुलं आणि या बाजूला इकडे कोलिममध्ये मस्त भाजी करूया आज. थोडंसं या ज्या भाज्या असतात ना रानभाज्या किंवा गावाकडच्या परसवणातल्या भाज्या, याच्यामुळे थोडंसं कोलिम टाकलं की चव कशी एकदम झटकन वाढते. या बाजूला मंडळी बघताय का, चूल आता बऱ्यापैकी सुकले, थोडी थोडी ओली आहे ती सुकेल. तर आज चुलीचं उद्घाटन झालं आहे. सकाळीने चहा भाकरी वगैरे भाजले आणि आता शेवग्याची भाजी बनवायची आहे. शेवग्याच्या फुलांची भाजी खास अशी, म्हणजे सकाळच्या न्याहारीमध्ये शेवग्याच्या फुलांची भाजी आणि तांदळाची भाकरी असं मस्त बेत असणार आहे. चूल उंच आहे बऱ्यापैकी, मस्त आहे. आणि इकडे भानवस पण ठेवलेली आहे मोठी, म्हणजे कसं काय छोटं मोठं सामान ठेवायचं असेल किंवा टोपं वगैरे उतरवून पण आपण वरतीच ठेवू शकतो. चला मंडळी भाजी बनवायला घेऊया. इकडे काय कांदा आणि लसूण आईने टाकलाय, तेल, कांदा चांगला लालसर करून घेऊया. चूल मध्ये सारवलं की चांगली होईल नाही. इकडे कोलिम आहे, धुवून घ्यायची फुलं जरा चांगली. इकडे कांदा तोपर्यंत चांगला लालसर होतं मस्त. चला कांदा चांगला झालाय असा लालसर. आता मसाला टाकूया, गावाकडचा गोडा मसाला. थोडीशीच आहे, एका टायमापुरतीच भाजी आहे साधारण मला वाटतं, तर मसाला काही जास्त लागणार नाही. गोडा मसाला नंतर ओके मिरची पावडर. गावाकडचं जेवण त्या मानाने झटपट होतं एकदम. हळद काय टेन्शन नाही, पटापट चुलीवर आणि जरा चांगलंच होतं पटापट. एकदम ग्रेव्ही छान तयार झाले. आता हां फुलं आणि कोलिम होता तो टाकून घ्यायचा. आईच्या पद्धतीने मिक्स करून घेऊया. बसल मसाले प्रॉपर लागतात, नाहीतर मग काय पकडीने पकडून पण तुम्ही मिक्स करू शकताय. ओके पाणी सुटतं घ्यायला, परत कडवा विकत असतो. पाणी सुटतंय. पाणी न टाकलं, पाणी जाऊ शेणको लावायला. अच्छा वाफेवरतीच शिजवून घ्यायचं स्लो ह्याच्यावरती. वरती पाणी टाकतेस थोडंसं. ओके चला एक 5-10 मिनटामध्ये भाजी छानशी तयार होईल, मग जेवून घेऊ. चूल चांगली भेटते मस्त. लाकडं थोडीशी अशी क्रॉस टाकली की इकडे पण येते, नाही तर इकडे सरळ अशी ठेवलीत की इकडेच लागते. साधारण एक 5 मिनटं झालेत. अरे भाजी कशी झाली, घमघमाट सुटला आहे मस्त कोलिमचा. वरून झाकण ठेवल्यामुळे कसं पाणी व्यवस्थित लागतं आणि शिजते पण चांगली. आणि 5 मिनटं ठेवते सुटते पाणी वरून.
एक 5 मिनटं अजून ठेवू. असं थोडंसं ठेवलं ना की कशी भाजी लागत नाही खाली, म्हणून असं झाकणावर पाणी ठेवायचं. चिकन पण अशा पद्धतीने बनवता येतं, मस्त लागतं. हे बिना पाण्याचं चिकन. चूल भरपूर पेटली बघा अशी मस्त. एवढी पण इस्तो नको आहे, तर एक लाकूड आपण पाठी खेचलं. एक अजून 5 मिनटं बनवलं की भाजी तयार आहे. चला मंडळी, आज मस्त खास गावाकडची भाजी. अशा भाज्या खायला मस्त वाटतं. बऱ्याच वेळा गावाला आलो ना मी, तर जी भाजी खायला मिळते तिथे आपण खात असते. हे बघा ऊन आलं, आता टेरेसवरती आलं आहे. वरती अजून जे खाली घराजवळ नाही आलं, टेरेसवरती ऊन आलं आहे. तर जून महिना जेव्हा असतो ना, म्हणजे जेव्हा पेरणी वगैरे होते, तेव्हा जंगलामध्ये रानभाज्या भरपूर असतात. मग ह्याच्यामध्ये भारंगी, ढाण्या, आकूर आले, त्यानंतर खापऱ्या आला, असं बऱ्याचशा भाज्या आहेत. या भाज्या तेव्हा आपण खाल्ल्या ना तर त्या शरीरालासुद्धा तेवढ्याच चांगल्या असतात. तसंच गावाला आलो की मला कडधान्य, ठीक आहे आपण कडधान्य खात असतो, पण अशा पालेभाज्या खूप आवडतात. रताळीच्या पानांची भाजीसुद्धा खूप छान लागते. ते म्हणजे कसं आहे, झटपट आणि पटकन. पोकळा असतो, त्याच्यानंतर लाल माठ, चवली, अशा बऱ्याचशा भाज्या जवळजवळ अवेलेबल असतात. त्याविषयी सजेशन आले पपईची भाजी. म्हणजे पपईची भाजी खातात माहिती आहे, आम्ही कधी केलेली नाही ते, तर ती पण काहीतरी करूया. कसं आहे, सजेशन दिले म्हणजे नक्कीच चांगली भाजी लागत असणार. ॲक्च्युली कसं आहे, घराजवळ अजून पण आपलं नीटनेटकं नाही आहे. एकदा का हा परिसर मोकळा झाला की कसं आहे, इथे आपला भाजीचा थोडासा मळाच असतो. बऱ्याचशा भाज्या असतात तिथे. आता पण मिरची, टोमॅटो, वांगी आहेत तिथे, पण तिथे असं चौकोन प्रॉपर असतो, ज्यामध्ये अजून पोकळा असतो. त्याच्यानंतर थोडीफार दुसरी भाजी, इकडे एक आपला वंडा असतो रताळीचा. तो चांगला काही करता येत नाही, कारण बरंचसं सामान आहे. ते एकदा मोकळं झालं की मग भाज्या वगैरे परत व्यवस्थितरित्या घराजवळ तयार होतील. हे बघा, शेवग्याचं झाड वरवर चाललं आहे. त्या बाजूने भरपूर फुलं आलेत, अजून या बाजूने नाही. वरचा जो सरिता काकीचा आहे ना, तो शेवगा आहे ना, तो लवकर लागतो. म्हणजे गावामध्ये मला वाटतं पहिला नंबर त्याचाच असेल, तो लागतो. त्याच्यानंतर मग हळूहळू बाकीचे शेवगे लागतात. तर तिकडून थोडीशी फुलं आणलेली, आपल्या शेवग्याची थोडीशी फुलं, आणि त्यातून आपण आज भाजी केली आहे. जेवूया थोड्या वेळात. मस्त वातावरण झालं आहे. इकडे रानकोंबड्यांचा भरपूर आवाज येतो आहे खाली. आणि गावाला मंडळी रानटी प्राण्यांचा भरपूर वावर चालला आहे. म्हणजे बिबट्यांचा तर भरपूर. शृंगारपूरमध्ये पण आहे ना, परवा दिवशी बिबट्या एक पकडला गेला. शृंगारपूर म्हणजे प्रचितगडच्या पायथ्याचं गाव. तिकडे पण एक बिबट्या वन विभागाने पकडला. तो ॲक्च्युली घरात शिरला, तर घरात शिरल्यावर ग्रामस्थांनी लॉक केला, कोंडला गेला. आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी वन विभाग आलं, रात्री साधारण 9-10 वाजेपर्यंत त्याला जेरबंद केला, पकडला गेला. आता हा बिबट्या पकडल्यावर कुठं नेतात मला माहिती नाही, पण बिबट्यांची संख्या खूप वाढली आहे, भरपूर. आणि गावाकडे तर भरपूरच आहे. लकीली कसं आहे, इकडे कोण त्यांना मारत नाही किंवा मारण्याचा प्रयत्न करत नाही. आणि त्यांना पण अजून माणसाचं असं काय रक्त वगैरे माहिती नाही, त्यामुळे इकडे अजून आम्ही सेफ आहोत. अजूनपर्यंत असा माणसांवर अटॅक वगैरे केलेला नाही आहे. त्या दिवशी मुंबईला भाईंदरची एक स्टोरी होती. भाईंदरला 7-8 जणांवरती हल्ला केला, आणि त्याच्यामध्ये एक मुलगी होती, तिला जास्त लागलं, म्हणजे ऑफ झाली ती. नंतर तिचं 3-4 दिवसात लग्न होतं, तिच्यावर पण अटॅक झाला. अशा सगळ्या बिबट्यांच्या स्टोऱ्या बऱ्याचशा सगळीकडे आता व्हायला लागल्या. त्यावर काहीतरी उपाययोजना आता सरकारने करायला हवी, कारण खूपच संख्या वाढली आहे. म्हणजे आमच्याकडे तसं दिवसाढवळ्या बिबट्या दिसतो, म्हणजे रस्त्याने कुठं आपण जातो येतो तेव्हा दिसतच असतो. मांजर कुत्रं तर राहतच नाही. जो बरोबर मांजर आहे ते घरी राहतं गप्प, तेच राहतं. आता मांजर कसं आहे, कुत्र्यांना पण जरा बांधून ठेवू शकतो. मांजरं अशी आहेत ना, ती भिंतीवरनं वगैरे कुठून तरी उड्या मारून जातात. मग त्या आजूबाजूला आहे ना कुठेतरी बिबट्या असतो. जिथं मांजर कुत्रा आहे तिथे आजूबाजूला बिबट्या असतोच. आणि मग एकदा तावडीत सापडला की बिबट्या काय सोडत नाही. आपला जो डॉगी होता ब्लॅकी, त्या ब्लॅकीचं पण काय झालं, त्या दिवशी संध्याकाळचा पाचंबे गावी गेला तो. तर पाचंबे गावी गेल्यावर तिकडे त्याला पकडलं गेलं. तर आपला ब्लॅकी पण आता या जगात राहिलेला नाही आहे. तर असं हे बिबट्यांचं प्रमाण भरपूर वाढलं आहे. कारण गावाला आलो ना की एक सवय होती. ॲक्च्युली तो कुत्रा होता बौद्धवाडीतला. बौद्धवाडीतून तो मग परशुराम धांगडे आहेत, त्या धांगड्यांकडे राहायचा. आणि मी गावाला आलो ना की बऱ्याच वेळा तो आमच्याकडेच असायचा. वाईट वाटतं कधी कधी, कारण मी ॲक्च्युली गावी आलो ना त्याच्या अगोदरच 2-4 दिवस अगोदर तो कुत्रा
बिबट्याने नेला. तर ब्लॅकी या जगात नाही आहे अपडेट म्हणून, कारण त्या दिवशी पण बरेच जण विचारलं की तो कुठे आहे. तर मी गावात आलो अशी चावू लागली की तो बरोबर यायचा. अवनी वगैरे आले की अवनीबरोबर खेळायचं वगैरे बरं वाटायचं. पण असं आता बिबट्यांचंच एवढं प्रमाण वाढलं आहे, कठीण आहे. असो, कधी असं जात आहे कुठे काळजी घ्या. चला, भाजी झाली मस्त तयार खायला. ती बाई सुकी सुकीच राहिली पाहिजे, तर पाणी नाही होतं तसं, वाफेवरती शिजवायची. चला, भाजी तयार झाले, जेऊया. चला, मस्त तांदळाची भाकरी आणि शेवग्याच्या फुलांची भाजी खाऊन घेऊया. मस्त गरमागरम भाजी, गरमागरम भाकरी. शेवग्याच्या फुलांची भाजी तुम्ही खाल्लीत की नाही मंडळी, नक्की कमेंट करून सांगा. आज मी खाते, बऱ्याच दिवसांनी खातो आहे, म्हणजे मला वाटतं 3-4 वर्ष झाले असतील. कारण कधी फुलांची भाजी शक्यतो नाही खात. शेंगांची भाजी पण मस्त होते, शेंगा डाळीमध्ये पण चांगल्या लागतात, आणि पानांची भाजी पण चांगली होते. सगळ्याचीच भाजी होते. बटाटा टाकलास ना. हां, अच्छा. चला, टेस्ट करूया. मस्त झालं. मीठ टाकलेलंच काय? गोड्या मसाल्यात पण मीठ असतं ना. चला मंडळी, या सकाळची न्याहारी करायला या. फुलांची भाजी आणि भाकरी मस्त. आई पण बसते जेवायला, इकडे आपण जेवतोय. सोबत कांदा पण घेतला आहे मस्त, कारण मच्छी असते की कांदा हवा. कोलिम आणि फुलांची अशी एक वेगळीच चव येते, छान अशी. चला मंडळी, जेवण झालं मगाशी. थोडी ऑफिसची कामं आवरलेत, डिस्ट्रीब्युशन वगैरे झालं आहे. आता जरा वरती चाललो आहे. ती मंदिराकडे पण बांधकाम सुरू आहे, तर ते कॉन्ट्रॅक्टर आलेत काय जरा बघावं लागेल. वरती आपल्या मोठ्या घराचं काम पण सुरू आहे. आज काय करतात काय माहिती, जरी खणतायत वाटतं. अशी गावाकडे सगळी बांधकामाची कामं सुरू आहेत. आपल्या यावर्षी बांधकामाचं काम स्टॉप आहे, पुढच्या वर्षी डायरेक्ट. या बाजूला इकडे मंदिराचं बांधकाम पण सध्या सुरू आहे. तर जुनं मंदिर तुम्हाला माहिती असेल आपलं, हनुमानचं मंदिर, त्याचं नवीन बांधकाम सुरू केलेलं आहे गावाला. तर त्याचंही आता इकडे जोरदार काम सुरू होईल. म्हणजे आता मुहूर्त वगैरे झाला आहे, फक्त आता पुढचं कसं आहे, सगळं पटापट काम आता करावं लागणार आहे. कारण यावर्षी झालं आहे काय, सगळेच सण लवकर आलेत. हनुमान जयंती पण लवकर आहे, पहिल्याच आठवड्यात आहे एप्रिलमध्ये. होळी पण लवकर आहे, सगळं लवकर आहे. मला कामं पण पटापट करावे लागतील. टार्गेट आहे हनुमान जयंतीच्या अगोदर जीर्णोद्धार करायचं. बघूया, शेवटी सगळ्या गोष्टी कॉन्ट्रॅक्टरवरती आणि बाकीच्या गोष्टींवरती डिपेंड आहे. इकडे पण शांताराम मामाचा बांध घालत आहेत मस्त असा फाडीचा. पहिला डबराचा होता, डबरा म्हणजे साधा असा बांध होता, त्याला चांगली डिझाईन करून मस्त असं बांधून घेत आहेत. हे बघा, अशा पद्धतीची डिझाईन आहे. तर फक्त वरचं काम चाललं आहे, मग फिनिशिंगचं काम नंतर देण्यात येईल. दुपारचे मंडळी 12:30 वाजलेत. मग अशी वनगेवाडीकडे आलेलो, मामाच्या बांधाचं बांधकाम चाललं आहे मस्त. रविदादा आणि बाकीची टीम आहे सगळी. तर गावाकडे तर बरीचशी कामं चालू आहेत, आणि हाच एक टायमिंग असतो, प्रत्येकाचं टार्गेट असतं की बाबा होळीच्या अगोदर तरी कामं झाली पाहिजे. त्या पद्धतीने सर्वजण जोरदार काम आलेत. मंदिराचं पण काम सुरू आहे. कॉन्ट्रॅक्टर आता आले, सकाळी नव्हते, आताच आलेत. त्यांनी पण काम सुरू केलं आहे. असं एक काम होत आहे. तर गावाकडे एकच खंत आहे की घरं होत आहेत, माणसंच कमी आहेत. आशा करू हळूहळू माणसं येतील. आणि आज जशी आपण गावाकडची जी भाजी खाल्ली तशी पहिल्यांदा बरेच त्याच्यावरती सगळं व्हायचं उदरनिर्वाह. आता घराजवळ भाज्या पण कोण करत नाही. तेच जुडी 20 रुपये 30 रुपये जुडी आणतात संगमेश्वरवरून. तर थोडंसं चित्र बदललं आहे खेडेगावातलं पण. काही ठिकाणी भाज्या अजून करतात ना, असं नाही. पण पहिल्यांदा आहे ना, म्हणजे मला लहानपणी आठवते, प्रत्येक घराच्या पाठीमागे असं एक साडी लावून कंपाऊंड असायचं, आणि त्याच्यामध्ये मुळा म्हणा, पालक म्हणा, तशा गोष्टी असायच्या बऱ्याचशा. असो, शेवटी कसं आहे, काळांतराने बोलतात ना, चित्र बदलत जातं. तसं आता खेडेगावातलं चित्र बदललं आहे. माणसाकडे थोडा पैसा आला, त्यावेळेस आम्हाला चिकन मटण खायचे पण झाले असायचे.
मी जास्त जुनी गोष्ट नाही सांगत आहे, 2008च्या अगोदरची गोष्ट सांगतो आहे. 8ला 10वी झाली ना तोपर्यंत पण आमचं असंच होतं की जेव्हा मुंबईतून कोणी गावी यायचा तेव्हाच घरामध्ये शक्यतो चिकन वगैरे बनायचं, नाहीतर काय असं नाही तर सणासुदीला एवढंच. असं काय नाही की बाबा संडे आला चिकन, बुधवाराला मच्छी, असं काय नसायचं सारखं सारखं. क्वचित बाजाराला पण 2-3 महिन्यातून माणसं जायची, एकदमच बाजार भरायचे. आता काय दर बुधवारी बाजार, असं सगळं गावाकडचे विषय आहेत मंडळी. तर आज खास करून आपण एक भाजी बनवली गावाकडची, शेवग्याच्या फुलाची भाजी. तर शेवग्याच्या फुलाची भाजी तुम्हाला आवडते की नाही नक्की सांगा. थोडा बसतो होता आणि मग घरी जाणार आपण. तर हा ओव्हरऑल एक खास व्हिडिओ होता न्याहारीचा. भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. बटर कुठे चालला आहे? राऊंड मारायला.